वीणा, हा दही चाखून बघितलंस ना? आंबट नाही ना फार? नाही, फार नाही. ए बस का हो एवढं? हो हो, चिकार झालं. हा ना. आई, अगं बोल. मला पण काहीतरी काम सांगा की. काय करू? नाही ग बाई, नवी नवरी आहेस तू. तू काम नाही करायचं, आराम करायचा. नको नको, ताई सांगा की. द्या मी करते. अगं असू दे, आई म्हणतात तसं आरामच कर आजच्या दिवस. तू येते, तू मला सांग, कोशिंबीर आवडते का तुला? आवडते. दही चालतं ना? हो. हा. मी बनवू काय? नको ग, मी म्हटलं ना, नव्याची नवलाई, काही दिवस आराम करायचा. नव्याचे 9 दिवस संपले की कामाचा हा ढीक पडलेला असतो, तेव्हा मदत कर म्हणजे झालं बाई. तिकडे आजी सासू काशी यात्रेला गेले. तुझ्या नवऱ्याला सकाळी सगळ्यांची दारं बडवायला सांगतात, तसं तुलाही सांगतील. हे ना असंच चालू राहतं, म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. काय ग, काय पुटपुटतेस? कुठे काय आई, काहीच नाही. मी सांगत होते की हीच संधी आहे, आराम करून घे. ताई कसला आराम? कालपासून आल्यापासून मी नुसतं आरामच तर करतेय. तिकडं देवळात केवढं काम असतं मला, आणि इथं आल्यापासून नुसतं बसून बसून अंग दुखा लागलं माझं. सांगा की काहीतरी काम. बरं बाई, एक काम कर, पानं वाढायला घे. हा चालते. पण आई कसली पानं? केळ्याची का हिड्याची? अगं नाही नाही, पानं वाढायला घे म्हणजे जेवणाची ताट ती वीणा आकाड. हो हे बघ, सगळा स्वयंपाक तयार आहे. हो. आता इथेच ताटं वाढून घेऊया चालतंय. आणि घेऊन जाऊया तिकडे. हो. काय ग, काय झालं? काय नाही ताई, केवढं काय काय बनवलंय हो तुम्ही. मला तर कळेच ना कुठनं सुरू करू ते. त्याचं काय आई, हे म्हणजे आमच्या इकडे काही सणवार असो नाही काही असो, आमच्या ताटात आपली नुसती भाकरीन भाजी. हे एवढं जेवण बघायची सवय आमच्या डोळ्या नाना पोटाला. पण एवढं जेवण आहे की नाही, आमच्या इकडं 2-2 दिवस पुरेल बर का. कसं आहे ना आई, तिला या सगळ्या गोष्टींचं कौतुक वाटतंय. काहींना काय, हे असल्याचा नसल्याचा काही फरकच पडत नाही. अगं काय तुम्ही पण विषय वाढवताय. सगळ्यांना भूक लागली, आता ताटं वाढायला घ्या. बघ, यात मीठच नाही घातलं मी. चला चला पटपट. मी शिकवते तुला. ये घे आधी. हा, मी घेते. हा.